लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो, आता इकडे वसू काव्याला म्हणत असते, ही तर मुलगी स्वतः पार्थला आगीत ढकलून दिलं आणि स्वतः मात्र नामानिराळी राहिली. अगं पूर्ण तुम्ही मोहिते कुटुंब इकडे देशमुखांच्या वाईटावरच टपलेला आहात का? आधी तुमचा बाप आणि आत्ता तो. तेव्हाच आता इकडे नंदिनी पेटून उठलेली असते. ती म्हणत असते, अहो वसू आत्या, प्रसंग काय आणि तुम्ही बोलताय काय? तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची? अहो तुमचं चाललंय काय? असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे लगेचच विक्रम म्हणत असतात, बोल बोल नंदिनी, तू बोल. आणि तुमचं काही एक चुकत नाहीये. मला तर एकच गोष्ट इकडे समजत नाहीये, हे सगळं चाललंय काय म्हणून? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इकडे हिला का दोष देतायत? तेव्हाच आता विक्रम चिडतात आणि इकडे ते मानिनीला म्हणत असतात, हे मानिनी, काय काय चाललंय काय तुझं? अगं ह्या दोघींची शिक्षा तू माफ केली आहेस आणि कसं बोलतायत हे कळतंय का तुला? आणि तुला आणखी एक गोष्ट सांगतो, जर काव्याला काही बोललीस ना तर माझ्या एवढं काहीच वाईट असणार नाहीये. अगं तुला विषयाचं गांभीर्य सुद्धा नाहीये. आणि तेव्हा लगेचच त्या मानिनी म्हणते, का नाही बोलायचं सांगा ना तुम्ही, कारण ही आतमध्ये गेली आणि हिला वाचवण्यासाठीच पार्थ आतमध्ये गेला ना, आणि म्हणूनच पार्थची ही अवस्था झालेली आहे. तेव्हाच आता विक्रम पुन्हा चिडतात आणि म्हणतात, अगं मानिनी, कुठल्या युगात जगतेस तू? जर तुला काही त्रास होत असता किंवा त्या ठिकाणी तू जर असतीस तर मी तुला वाचायला आलंच असतो की नाही? मग आता जर काव्याला वाचवायला पार्थ गेलाय तर मग काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? तू का तिला दोष देतीस या सगळ्या गोष्टीसाठी? तेव्हा आता लगेचच काव्या नंदिनी आणि विक्रमबद्दल मानिनीकडे बोलत असते. ती म्हणत असते, खरंच विक्रम काका आणि नंदिनी ताई, तुम्ही एवढं पोट तिडगीने माझी बाजू घेऊन बोलताय त्यात मला आनंदच आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मानिनी काकू आई आहेत आणि आईच्या ठिकाणी त्या अगदीच बरोबर आहेत. आत्ता या क्षणाला त्यांना पार्थची काळजी वाटणं हे खूप साहजिक आहे. तुम्ही नका काळजी करू, आपले पार्थ जे आहेत ना ते अगदीच बरे होते. आणि विक्रम काका, तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात, माझी बाजू घेताय ना, हे पाहून मला मात्र खूपच आनंद झालाय. तेव्हा लगेचच आता काव्या इकडे मानिनी समोर हात जोडते आणि ती म्हणत असते, का मी आज तुमच्यासमोर हात जोडते. आपण इथे असे वाद घालत बसायला नकोय, भांडत बसायला नकोय. आत्ता आपल्या सर्वांना पार्थसाठी हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपल्याला आत्ता हॉस्पिटलमध्ये जायचंय. प्लीज चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. मानिनी काकू प्लीज मला माफ करा, असं सुद्धा काव्या बोलते. तेव्हा धावत नंदिनीकडे जाते आणि म्हणते, ताई प्लीज चल तू माझ्याबरोबर, मी पटकन जाऊन पार्सकरिता डब्बा भरते आणि जायचंय. तेव्हा नंदिनी हो म्हणते आणि लगेचच आता काव्या किचनकडे जाणार. तेवढ्यातच आता मानिनी पुन्हा काव्यासमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणत असते, ए बाई तुला मी भांडणार नाही, काही बोलणार नाही, वाद घालणार नाही, तुला टोकणार नाही, रोखणार नाही, काहीही करणार नाही, पण तुझ्यासमोर हात जोडते मी. तू हॉस्पिटलमध्ये येऊ नकोस आणि डबा तर अजिबात घ्यायचा नाहीये. हे सगळं ऐकल्यानंतर आता मात्र सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. तेव्हा लगेच विक्रम म्हणतायस, अगं मानिनी, काय चाललंय काय तुझं? ती डब्बा घेऊन जाणार नाही, ती त्याची बायको आहे, तर मग कोण जाणार आहे? अशी का वागतेस तू? अगं वेडी आहेस का? आणि हेच जर तुझ्या सासूनं तुझ्यासोबत केलं असतं, माझ्या आईनं तुझ्यासोबत केलं असतं तर तुला काय वाटलं असतं सांग ना? तेव्हाच आता मानिनी म्हणते, हो ते तर अगदीच बरोबर आहे. जेव्हा जर हे तुम्ही तुमच्या आईवर नेऊ शकताय तर तुम्हाला एक गोष्ट आठवते, जेव्हा ही परिस्थिती तुमच्यावर आली होती, तुमच्यावर जेव्हा तुम्ही त्या कन्स्ट्रक्शन साईट चालू होती आणि अगदी 4थ्या माळ्यावरून तुम्ही त्या वीटभट्टीच्या आगीत पडला होतात, तेव्हा तुमच्यावरती एवढे उपचार केले जात होते. कुठलाही गोळी, औषध, डॉक्टर हे काहीही तुम्हाला इथे सहन होत नव्हतं. तेवढ्यातच आता वसूला ते आठवत असतं आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, मग त्या काळात मी काय केलं? कारण तुम्हाला कुठलंच मेडिकल प्रतिसाद देत नव्हतं. मग त्या काळात मी काय केलं हे तुम्हाला आठवत नाही का? अहो कुठल्याच ह्याने तुम्ही बरे होत नव्हतात. आज मला एक गोष्ट सांगा, ती त्याची बायको आहे ना, बायको असणं तर लांबच राहिलं, पण रम्याचं काय नातं आहे हो? रम्याचं काहीही नातं नसताना आज तिच्या तोंडाला पाणी सुद्धा लागलं नाहीये, तरी सुद्धा ती पोरगी हे पार्थसाठी व्रतवैकल्य करत आहे, माहिती ना तुम्हाला? त्याचबरोबर इकडे मी त्या काळी काय केलं होतं माहिती ना? आणि हातावरती तासनतास तुम्ही बरे होईपर्यंत जळता निखारा कापराचा पेटून धरला होता. तसं जमणार आहे का हिला? अहो लांबची गोष्ट कशाला हो, हिची ही बहीणच जेव्हा इथे वटपौर्णिमेच्या पूजेला इकडे जीवा अगदीच मरणाच्या दारात जाऊन टेकला होता, तेव्हा तिने काय केलं? अहो पाय तिचे रक्ताने माखले होते, तरी सुद्धा तिने
वटपौर्णिमेची पूजा केलीस ना, मग मला सांगा हे सगळं काही जमणार आहे का? अहो हिला जमणार आहे का हातावर जळता निखारा घेणं? नाही जमणार, कारण हीच एक जळता निखारा आहे असं मानिनी बोलते. तेवढ्यातच आता सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आपण पाहतो की आता नंदिनीला कुठला तरी एक फोन आलाय. आता खरं तर तो फोन असतो जीवाचा, आणि तिकडून जीवाने सांगितलेलं असतं की दादा कोमात गेला आहे म्हणून. दादा कोमात गेला आहे ही गोष्ट समजता क्षणी काव्या तर खूप मोठ्या धक्क्यात जाते. पण त्याहूनही जास्त इकडे मानिनीला चक्कर येते आणि मानिनी खाली कोसळते. तेव्हा आपण पाहतो सगळेजण मानिनीकडे धावतात. मानिनी काकू. विक्रम मानिनीला पडताना सावरतात आणि तेव्हा सगळेजण धावत असताना मानिनीला शांत करण्याचा प्रयत्न करतात. आता मात्र इकडे लगेचच पार्थ माझ्या पार्थला काही होणार नाही असं आता इकडे मानिनी अरडाओरडा करत असते, बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की काव्या लगेचच म्हणत असते, नाही काकू पार्थला काहीच होणार नाहीये. आणि तेव्हा काकू तुम्ही नका काळजी करू, पार्थला काहीच होणार नाही असं इथे ती बोलत असते. मी पार्थला काहीच होऊ देणार नाही. मानिनी काकू प्लीज तुम्ही धीर धरा प्लीज. आणि तेव्हा लगेचच ती म्हणत असते, मानिनी काकू मला जाऊ द्या ना पार्थकडे. मानिनी काकू प्लीज मला जायचंय हो पार्थकडे, तुम्ही मला इथे नका ना थांबून ठेवू मानिनी काकू प्लीज. आणि तेव्हा लगेचच मानिनी म्हणते, काव्या 1 मिनिट, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये, काही गरज नाहीये तुला कुठे जाण्याची आणि तू तिकडे जायचं नाहीयेस असंच आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना काव्या म्हणत असते, नाही मी काही जरी झालं ना तरी सुद्धा पार्थकडे जाणारच आहे असं बोलल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता काव्या धावतच निघालेली असते. आणि काव्या धावतच निघाल्यानंतर मानिनी मात्र जोरातच ओरडते आणि तिला पार्थची शपथ आहे असं सांगत असते. आणि तेव्हा काव्या मात्र जागीच थांबते. तेव्हा वसू लगेच मध्यस्थी घेते आणि म्हणत असते, अगं मानिनी तू काही वेडी आहेस का? इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्याला तिकडे पार्थकडे जाणं खूप जास्त गरजेचं आहे. आत्ता आपल्याला पार्थच्या जवळ असणं खूप जास्त गरजेचं आहे. आत्ता आपण इथे थांबायला नकोय मानिनी, चल पटकन असं म्हणूनच आता तिकडे सगळेजण हॉस्पिटलमध्ये पार्थकडे निघतात. तर आपण पाहतो की इकडे आता नंदिनी तिथेच थांबते. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, ताई तू इथे का थांबलीस, तू पण जा ना. तेव्हा नंदिनी तिला म्हणते, काव्या मला खूप वाईट वाटत आहे, मानिनी काकूने तुला हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी मनाई केली, का केली मला कळत नाही असं सुद्धा इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे लगेचच आता जी काही काव्या आहे ती म्हणत असते, तू नको काळजी करूस, तुला हॉस्पिटलमध्ये जाणं खूप जास्त गरजेचं आहे, तू तिकडं जा असं म्हणूनच आता तिला तिकडे पाठवते. आणि त्याचबरोबर नंदिनी तिला घट्ट मिठी मारत असते. आज नंदिनीला खूप वाईट वाटत असतं. ती इथे विचार करत असते की काही जरी झालं तरी सुद्धा आज माझ्या काव्यावरती ही जी काही वेळ आली आहे ती वेळ यायला नकोय. आणि तेव्हा सगळेजण हॉस्पिटलमध्ये निघून जातात. तर काव्या मात्र आपली एकटीच इथे घरामध्ये असते. तिला खूप जास्त पारची काळजी असते, खूप जास्त इथे पारची आज तिला आठवण सुद्धा येत असते. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे एक गाणं प्ले झालेलं असतं आणि त्या गाण्याचं बोल असतात, हरवून गेलं सपान सारं. आणि तेव्हा हे गाणं इथे बराच वेळ प्ले असतं. इथे काव्याने पार्थ बरोबर घालवलेले क्षण ते सगळं काही इथे आठवत असतं. आणि त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी इथे आठवत असताना आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा काव्या अगदीच तुटलेली असते. मानिनीच्या खरं तर त्या शब्दामुळे ती घरातच थांबलेली असते. तिला इथे पार्थ बरोबर घालवलेले क्षण, त्याचबरोबर पार्थने तिला वाचवण्यासाठी त्या आगीत घेतलेली उडी, हे सगळं काही तिला आठवत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आज आठवत असताना मात्र काव्या रडत असते. तर आपण पाहतो की आता हॉस्पिटलमध्ये ही लोक जाऊन पोहोचलेली असतात. जीवा अगदीच तिथे बाहेर अगदी शून्यात हरवलेलं असतो, डोळे पाणवलेले असतात आणि कसल्याही गोष्टीचं भान नसतं. तेव्हाच नंदिनी आता पार्थकडे न जाता जीवाची बाजू घेऊन त्याच्या बाजूला बसत असते. तिला खूप वाईट वाटत असतं इकडे जीवाला ह्या अवस्थेमध्ये पाहत असताना. तेव्हा लगेचच आता इकडे ती जीवाला म्हणते, जीवा नका काळजी करू, पार्थला काहीच होणार नाहीये, पार्थ लवकरच बरे होतील, जीवा प्लीज सावरा स्वतःला असं नंदिनी म्हणत असते. तेव्हा लगेचच आता जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी नाही, इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा पार्थ दादाला मी हे अशा अवस्थेमध्ये कधीच नाही पाहू शकत, मला तो लवकर बरा व्हायला हवाय, लवकरात लवकर तो बरा व्हायला हवाय असंच आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो
आता इकडे डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि डॉक्टर बाहेर आल्यानंतर विक्रम डॉक्टरांना म्हणत असतात, डॉक्टर मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे, महत्त्वाचं आहे. तेव्हाच विक्रम म्हणतात, मला एक गोष्ट सांगा, हे असं अचानकच कसं काय झालंय? जेव्हा मी पार्थशी बोलत होतो किंवा अगोदर जेव्हा तो इथे बाहेर आला होता, बेशुद्ध होता तेव्हा बाहेर आला होता, तेव्हा तो चांगला होता, चांगला व्यवस्थित बोलत होता, मग अचानकच असं काय झालं? तेव्हाच डॉक्टर त्यांचं ओपिनियन देतात. ते म्हणतात, बहुतेक इथे पार्थ देशमुख त्या आगीमध्ये बराच वेळ होते आणि त्याचबरोबर त्यांना ऑक्सिजन घेण्यासाठी कमी पडला. जो काही त्या लॅबमध्ये जो धूर झाला होता तो धूर त्यांच्या फुफ्फुसामध्ये जास्त सामावला गेला आणि त्यामुळेच हा प्रॉब्लेम झाला. खरं तर हे सगळं अचानक एवढं झालं की आम्हाला काही गोष्टी इथे करण्यासाठी वेळच नाही मिळाला. ही खूप फास्टमध्ये त्यांची बॉडी अशी खूपच जास्त रिॲक्ट न करता, प्रतिसाद न देता वेगळ्याच दिशेला घेऊन गेली. त्याचबरोबर इकडे फक्त आणि फक्त धूर त्यांच्या फुफ्फुसामध्ये जास्त गेल्या असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि आता आम्ही 24 तास काहीच सांगू शकत नाही, कारण हे 24 तास त्यांच्याकरिता खूपच इम्पॉर्टंट आहेत असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र रम्या रडायला लागलेली असते. रम्याला वाटत असतं, नाही, पार्थला काहीच होता कामा नये. पार्थ तिचा जीव की प्राण असतो प्रेक्षकांनो, कारण तिथं पार्थवर अगदी मनापासून केलेलं ते प्रेम असतं. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता रम्या रडते आणि तेव्हा मानिनी तिला समजावण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, हे बघ, तू काळजी करू नकोस, आपला पार्थ जो आहे ना तो अगदीच बरा होणार आहे, तुला काळजी करण्याची काही गरज नाहीये रम्या, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा नंदिनी रडत बसलेली असते. तर विक्रम तिला म्हणतात, का ग नंदिनी, का रडतेस तू का रडतेस? प्लीज रडू नकोस ना, पार्थ बरा होईल. तेव्हाच नंदिनी विक्रमला म्हणते, बाबा, मला काव्याची खूप काळजी वाटते. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळे इथे पार्थजवळ आहोत, पण जिने असायला हवंय तीच इथे नाहीये, कारण मानिनी आईने तिला इथे पार्थजवळ येण्यासाठी मनाई केली आहे. आज तिची अवस्था कशी असेल, काय असेल, तिच्या बाबतीत काय होत असेल मला कळत नाहीये. त्यामुळे मला काव्याची खूप काळजी वाटते. तर आपण पाहतो की आता इकडे काव्या खोलीमध्ये आलेली असते आणि तेव्हा तिने ते कपडे वगैरे हे सगळं काही पार्थचं घेऊन बसलेली असते. जेव्हा तिला आठवतं की इकडे तू पार्थसाठी एक जळथा निकारा आहेस, त्यामुळे तू पार्थसाठी कुठल्याच गोष्टी करू शकत नाही असं सांगितलेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इकडे मात्र काव्याला ते सगळा काही प्रसंग इथे आठवत असतो. ते कपडे घेऊन तो तीच विचार करत असते, काही जरी झालं तरी सुद्धा काव्या, तुला मी हॉस्पिटलमध्ये जाऊ देणार नाही आणि तुला पार्थची शपथ आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. जेव्हा इथे पार्थने असं सांगितलेलं होतं, माझा जीव तेव्हाच जाईल जेव्हा ही घड्याळ माझ्या हातामध्ये नसेल आणि हे घड्याळ तेव्हाच बंद पडेल जेव्हा माझ्या हाताची नाडी बंद पडलेली असेल. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता काव्या रडत असते आणि रडणाऱ्या काव्याला पार्थसोबत घालवलेले ते सगळे क्षण इथे आठवत असतात. तेव्हा आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता काव्या खूप मोठा निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा मी इथे शांत बसणार नाही. आणि म्हणूनच ती आता इकडे घरामध्ये असलेल्या देवाकडे प्रार्थना करते. ती म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी पार्थला काहीच होऊ देणार नाहीये, असंच आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आपण प्रेक्षकांना इकडे पाहतो मानिनी खूपच अस्वस्थ होऊन बसलेली असते आणि मानिनीजवळ विक्रम जाऊन बसतात आणि विक्रम मानिनीला समजावण्याचं काम करत असतात. तेव्हाच आता मानिनी म्हणत असते, नाही, आपल्या पार्थला काहीच होणार नाहीये, कारण आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपला देव का वाईट करेल, पार्थ बरा होईल, असं इथे ती बोलत असते. तेव्हाच विक्रम म्हणतात, नको काळजी करूस तू मानिनी, सगळं काही बरं होणार आहे आणि आपला पार्थ सुद्धा बरा होईल. तेव्हा आता मानिनी लगेचच म्हणते, व्हायलाच पाहिजे त्याला बरं, त्याला मी अशा अवस्थेमध्ये नाही पाहू शकत. तेवढ्यातच आता इकडे वसू विक्रम आणि मानिनीसाठी 2 कॉफी घेऊन आलेली असते. पण विक्रम मात्र वसूवर चिडलेले असतात, त्यामुळे ते लगेच तिथून उठून जातात. तेव्हा वसू आता मानिनीची इथे मनधरणी करण्याचं काम करत असते. तेव्हा लगेचच आता मानिनी रडायला लागते आणि वसू तिला समजवते. ती म्हणते, हे बघ मानिनी, तू असा धीर सोडलास तर काय होणार आहे, तूच जराशी हरून गेलीस तर कसं होणार आहे. तू काळजी करू नकोस, आपल्या पार्थला काहीच होणार नाहीये. हे बघ, सकाळपासून तू काही नाही घेतलेलंस, थोडीशी कॉफी घे, तुला बरं वाटेल आणि नको काळजी करूस, आपला पार्थ तेवढाच गंभीर
आणि अगदीच चांगला मुलगा आहे, त्याने कधीच कोणाचं वाईट केलेलं नाहीये, म्हणून देवसुद्धा त्याचं कधीच वाईट करणार नाही, समजलं तुला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता आपण पाहतो की इकडे लगेचच मानिनी तिला थँक्यू म्हणत असते. आणि खरं आहे वसुताई, तुमचं काहीच होणार नाहीये. हे बघ, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की रम्या इथे अखंड ज्योतीचा जप करायला गेलेली आहे आणि मंदिरात जाऊन ती जपसुद्धा करते, त्यामुळे तू नको काळजी करूस, आपला पार्थ नक्कीच बरा होईल, तू काळजी करू नकोस. तर आपण पाहतो की इकडे आता जो जीवा आहे तो पार्थला पाहत असतो. आता इकडे जीवाच्या मनामध्ये खूप काही विचार सुरू असतात. तो विचार करतो, दादा प्लीज उठणारे, मी तुला ह्या अशा अवस्थेमध्ये नाही पाहू शकत, दादा प्लीज उठणारे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला इथे एक चूक लक्षात आली का? कारण बघा ना, इथे पार्थच्या जी काही मागची विंडो आहे ती इथे डेकोरेट केलेली आहे. कोणाची खोली आहे ही सांगा बरं जरा. त्यांनी खरं तर हा सेटअप जो आहे ना तो इथेच बसवलाय. बहुतेक ह्या सेटअपवरून असं वाटतंय की पार्थ आता बरेच दिवस असाच कोमात राहणार आहे. तर असो, तो एक असो आता इकडे नंदिनी त्याच्या बाजूला येऊन उभी राहते आणि नंदिनी त्याच्या बाजूला येऊन उभी राहिल्यानंतर जीवन पार्थला म्हणत असतो, अरे बोल ना, मी तुला किती अंडी उकडून देऊ, तुला जेवढं प्रोटीन त्यामधून हवंय ना तेवढं मी तुला देतो उकडून. आणखी एक गोष्ट, तुला इथे मस्त पिठलाने भाकर हवी आहे का माझ्या हातची? ती जर हवी असेल ना तर ती सुद्धा मी तुला बनवून देण्यासाठी तयार आहे. पण दादा उठ रे प्लीज दादा, तू असं झोपल्याला मला नाही आवडणार आहे दादा, प्लीज प्लीज उठ रे दादा. असंच आता इथे जो जीवा आहे तो इथे बोलत असतो. दादा तुला एक गोष्ट सांगू का, ह्या दुनियेमध्ये खूप लोक फसवणारे आहेत रे. अरे मला तुझ्यासारखं व्हायचंय, कोणी मला फसवायला नकोय, आणि प्लीज तूच एक आहेस जो मला इथे सावरू शकतोस, मला समजून घेऊ शकतोस. प्लीज दादा मला तुझ्यासारखं व्हायचंय रे. हे सगळं काही जीवा इथे बोलत असताना नंदिनी सुद्धा बाजूला रडत असते. तेव्हाच इथे ती जीवाला आधार देण्याचं काम करते. तेव्हा जीवा लगेच त्या नंदिनीला म्हणतो, नंदिनी पार्थ दादा तुझा चांगला मित्र आहे ना, मग प्लीज तू सांग ना त्याला उठायला, तू सांग ना त्याला, तुझ्याशी तो सगळं शेअर करायचा ना, मग आत्तासुद्धा तो नक्कीच तुझ्याशी शेअर करेल, तू बोल ना त्याच्याशी. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा प्लीज शांत व्हा, तुम्ही नका काळजी करू, जीवा नक्की पार्थ जे आहेत ना ते नक्कीच ठीक होतील आणि नक्कीच बरे होतील आणि नक्कीच तुमचा सपोर्ट बनतील, तुम्ही नका काळजी करू. पण आत्ता तुम्हाला असं रडून नाही चालणार आहे, कारण तुम्ही या घरचा आता कणा झालेला आहात आणि त्याचबरोबर पार्थ जोपर्यंत अशा अवस्थेत आहेत तोपर्यंत तुम्हीच सगळ्यांना सावरायचं आहे, असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते. जीवा रडत असताना नंदिनी त्याला समजावते आणि म्हणत असतो नाटकी रडतोय तो, तुला सांगतो नाटक करतोय तो नाटक. तुला एक गोष्ट सांगू, आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो ना तेव्हा आम्ही एक नाटक केलं होतं, तो हिरो चालता आणि मी हिरोचा मित्र चालतो. त्यावेळेस ना मी खूप रडलो होतो आणि तेव्हा मला फर्स्ट प्राईज मिळालं होतं. बघ आता सुद्धा तो तसंच करतोय, तो ना खूप नाटकं करतोय, रडतोय. ह्याला ना आता बघ एकदा झोपेतून उठू दे, मग मी कशी शिक्षा करतोय ना ह्याला बघच. मी ह्याच्यावर खूप रागवणार आहे, मी ह्याच्यावर खूप चिडणार आहे, मी ह्याच्याशी बोलणारच नाहीये. आणि आता सुद्धा तसंच नाटक करून हा झोपलाय, बघ ना नंदिनी. दादा प्लीज उठणार आहे, दादा बोलणार आहे माझ्याशी, प्लीज मला तुला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, मी खरं सांगू का, माझ्यामुळे आनंद निवास गेलाय, म्हणून माझ्यामुळे दादाला हे असं झालंय का, मला शिक्षा मिळाली आहे का? तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहतच असते. तर प्रेक्षकांनो, आता वळूयात उद्याच्या पुढील भागामध्ये, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ते खरं तर पार्थने काव्या म्हणून आवाज दिलेला असतो. कारण प्रेक्षकांनो, इथे ना आता पार्थ जो आहे ना तो कोमातून बाहेर आलेला होता आणि तेव्हा आल्याबरोबर त्याने काव्या म्हणून आवाज दिला होता. तर इकडे आता काव्या म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा मी सुद्धा 101 दिवा मंदिरामध्ये पेटवेल आणि 101 दिवा विझू देणार नाही. तर ती मंदिरामध्ये जाते आणि देवीच्या मंदिरामध्ये 101 दिवा लावण्याचा प्रयत्न करत असते. पण इकडे मात्र पार्थची अवस्था खूप नाजूक होत चाललेली असते. तर इकडे काव्याचा प्रत्येक दिवा विझत असतो. तेव्हाच आता काव्या चिडते आणि म्हणत असते, अगं काय करतेस देवी आई, हे तू का अशी वागतेस? अगं हे सगळं मी कशासाठी करते? तर पार्थ देशमुख वाचावेत म्हणून हे सगळं मी करते ना, मग तूच का असं नवनवीन वादळ माझ्यासमोर घेऊन येत आहेस? काय चाललंय काय देवी आई तुझं, बोल ना. असं म्हणूनच आता इकडे ती देवी आई समोर गाणं गात असते. ती म्हणत असते, मान्य आहे की मला वाचवायला पार्थ देशमुख आले होते, पण
ते खूप चांगले आहेत ग, त्यांच्या चांगुलपणाची तू शिक्षा इथे त्यांना देऊ नकोस, हवं तर मला जे काही करायचंय ते तू कर, असं म्हणत असते. तेव्हाच वादळ येतं आणि वादळाने एक एक दिवा विझत असतो. हातामध्ये असलेला दिवा सुद्धा इथे ताटातून खाली पडतो आणि खाली पडल्यानंतर पुन्हा एक नवीन वादळ काव्यासमोर येतं. तिला तर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. हे सगळं माझ्यासोबत काय होतंय काय नाही याच विचारामध्ये ती असते. इकडे देवी आईला प्रश्न जाब विचारणारी काव्या मात्र आता हतबल झालेली असते, कारण हे सगळं तिच्या समोर होत असतं. तर आपण पाहतो की इकडे आता हॉस्पिटलमध्ये पारची अवस्था खूपच नाजूक होत चाललेली असते. त्याला आता इकडे खूप त्रास सुद्धा होत असतो. तेव्हाच आता इकडे तो डोळे बंद करूनच पडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे डॉक्टरांनी त्यांचं ओपिनियन खूपच डेंजरस दिलेलं असतं. जेव्हाच आता पार्थला सगळ्या गोष्टीमुळे तो आणखी पुन्हा कोमात जातो, तेव्हाच मात्र इकडे मानिनीला समजल्यावर मानिनी खाली कोसळते आणि जोराजोरातच पार्थ पार्थ असा आवाज देऊनच रडायला लागत असते. तेव्हा सगळेजण मानिनीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे आता काव्या मंदिरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होताना पाहत असते. तिला तर कळतच नाही हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत ते, आणि त्याचबरोबर नवीन कुठलं वादळ येणार आहे. गुरुजींनी सांगितलेलं ते सगळं काही तिला आठवत असतं. तर आता प्रेक्षकांनो, गुरुजींनी सांगितल्यामुळे आता इकडे काव्या समजू शकेल का कुठलं वादळ येणार आहे, आणि त्याचबरोबर काव्या आणि पार्थची ताटातूट होईल का पार्थ आता कायमचाच कोमात जाईल, काय होईल ठरवूयात किंवा पाहूयात उद्याच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.